इनहेल, लाय डाऊन केलं, शोल्डरच्या अंडर पाम प्रेस करायच्या जमिनीवरती आणि इनहेल करून स्लोली नेक टर्न करायचं. जेवढं पॉसिबल आहे तेवढं टर्न करायचं. शोल्डर डाऊन, शोल्डर डाऊन. शोल्डरवरती घेतली की तुमची नेक फ्री नाही राहणार. शोल्डर डाऊन आणि नेक टर्न. एल्बो स्ट्रेट झाले किंवा थोडेसे बेंड असतील तरी चालेल, तुमच्या फ्लेक्सिबिलिटीनुसार करायचं. एक्सेल, स्लोली रिलॅक्स. इनहेल, स्लोली कम. आता बॅकवरती लाय डाऊन करायचं. आता तुम्ही पण लक्ष द्या, हिप मसल पेन होतात आहे ना, किंवा बॅक पेन असेल त्यांची आपण आसनं घेऊयात. पाठीवरती लाय डाऊन करून, पाठीवरती लाय डाऊन करायचं. आता जसं आपण स्टँडिंग मध्ये ताडासन घेतलं होतं तसंच सेम सुपाईन पोज ताडासन करायचं. सगळ्यांना अगोदर बघू दे मग ठीक आहे. तुम्ही एक मिनिट बघून घ्या. 2-3 आसनं मी करून दाखवते आणि तीच आपल्याला घ्यायच्यात फक्त. लाय डाऊन केलं, सुपाईन पोज ताडासन. हे सगळ्यांनी लक्ष द्या की हे बॅक पेनसाठी गरजेचे आहेत, डायजेशनसाठी महत्त्वाचे आहेत, बीपी शुगर वगैरे आहेत त्यांच्यासाठी पण हे गरजेचे आहेत. इनहेल केलं, हँड्स अप, लॉक केलं, टर्न केले, टोज डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये स्ट्रेच केले आणि हँड्स अपवर्ड डिरेक्शन. हे एकच आसन आहे की आपण बॉडीला अपोजिट प्रेशर देतो. स्टमकमध्ये खूप चांगलं स्ट्रेचिंग जाणवेल तुम्हाला. जे डायबिटीज पेशंट आहे किंवा आपल्याला होऊ नये म्हणून पण करू शकतो आणि बेली फॅट पण रिड्यूस व्हायला हेल्प होईल. इवन आसनामध्ये पण होल्ड करायचं आहे आणि कंटिन्यू दोन्ही साईडला अपोजिट म्हणजे टोज डाऊनवर्ड आणि फिंगर्स अपवर्ड डिरेक्शनमध्ये स्ट्रेच करायची. इनहेल, एक्सेल, ब्रीदिंग चालूच ठेवायचं. एक्सेल, रिलॅक्स. नेक्स्ट आसन बघूयात आपण, सेतुबंद आसन. लेग फोल्ड करायचे, हिप्स उचलायचे. इवन आपण हातांचं स्टँड पण करू शकतो आणि चीन चेस्टमध्ये प्रेस झाली पाहिजे. थायरॉइड ग्लँडला बेनिफिट होतं याच्यामध्ये. एक्सेल, रिलॅक्स केलं. नेक्स्ट आसन घेणार आहोत आपण, पवनमुक्त आसन. जेवढं पॉसिबल आहे तेवढे थाय स्टमकवरती प्रेस करायचे आणि स्लोली टोज स्वतःकडे अँकर आणि नोज फोरहेड आपल्याला नीला प्रेस टच करायचे. एक्सेल, रिलॅक्स केलं. नेक्स्ट आसन बघूयात आपण, मर्कट आसन. हँड्स पॅरलल टू द शोल्डर. एक लेग घेऊ शकतो आपण, टर्न करू शकतो किंवा मग दोन्ही लेग फोल्ड केले आणि वन साईड टर्न करून नेक अपोजिट साईडला टर्न करायचे. ठीक आहे. ह्या 5 आसनांचा सेट आपण घेऊया. स्टार्ट. लाय डाऊन, खाली खाली रफ सरफेस आहे ना, तर तुम्हाला स्पाइनला खूप प्रॉब्लेम येईल कारण काल बघितलं ना. हो ठीक आहे. लाय डाऊन, सुपाईन पोज ताडासन स्टार्ट करूयात आपण. हँड्स अप, लॉक द फिंगर्स, टर्न द पाम, टोज डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये स्ट्रेच करायचे आणि आर्म्स अपवर्ड डिरेक्शनमध्ये. पाहायचं तुमचं बेलीवरती किती स्ट्रेच जाणवतं, प्रेशर येते. इव्हन बॅक पेनमध्ये पण खूप चांगला हेल्प होतो हा. आपल्या पोश्चर करेक्शनमध्ये पण चांगला हेल्प होतो याचा. कंटिन्यू स्ट्रेच देत राहायचं. इनहेल, एक्सेल, इनहेल, एक्सेल, इनहेल, एक्सेल. जाऊ दे फिंगर्स जमिनीला टच होऊ द्या. इनहेल, एक्सेल, एक्सेल, स्लोली. नेक्स्ट आसन, सेतुबंद आसन.
डायरेक्ट जमिनीवर. नेक नेक रिलॅक्स, नेक रिलॅक्स, नेक रिलॅक्स. चीनकडे घेऊन जाईल जेवढे पॉसिबल आहे आता जर सपोर्ट नाही दिला तरी चालेल, कारण तुम्हाला तेवढं चांगलं स्टँड बनवता आलं पाहिजे. एन नंबर ऑफ बेनिफिट आहे त्याची, खूपच जबरदस्त. कारण तुमचं थायरॉइड ग्लँडसाठी चांगलं आहे, डायजेशनसाठी चांगलं आहे, कोर स्ट्रेंथ इम्प्रूव्ह होते, बॅक मसल्स एकदम चांगले. वन मोर राउंड, सेट बंद असेल. स्टार्ट. इनहेल, परफेक्शन वगैरे असं काही नाही. तुम्ही जेवढं होल्डिंग जास्त कराल तेवढं बेनिफिट चांगलं मिळेल. होल्डिंग टाइम वाढला पाहिजे. दोन्ही लेग मध्ये डिस्टन्स ठेवायचं. शोल्डर वेटचं बॉडी कम्फर्टेबल, खूप जास्त पण नाही आणि कमी पण नाही, थोडंसं वाढवायचं. याने तर नको तुमचं वाढवायला. दोन्ही लेग मध्ये डिस्टन्स वाढवायचं. थोडं पोस्चर मध्ये इम्प्रूव्हमेंट बरकट आसन. लेग फोल्ड करायचे. आता दुसऱ्यांना लेगला लेग फोल्ड करून करूया. हँड्स चालू शोल्डर, पाम जमिनीवरती प्रेस करायचे आणि टर्न करायचं राईट साईड. ज्या साईडला नीज घेऊन गेले त्या साईडला हां दोन्ही नीज आणि हाताने प्रेस करा. तुमच्या नीवरती हाताने प्रेस करा पलीकडच्या साईडला आणि नेक टर्न करा अपोजिटला. नेक अपोजिटला टर्न करा. स्पाईनमधलं ट्विस्टिंग तुम्ही फील करा. हा डायजेशनसाठी खूप चांगला हेल्प करतो. कारण आपण कपडे जसं पिळतो ना तसे आपले जे इंटेस्टाईन आहे त्याला पिळा बसतो त्याच्यामुळे. आणि हे असं प्रयत्न करतो. स्पेशली हिप पेन होत असेल वगैरे त्याला पण चांगला स्ट्रेच मिळेल. इनहेल करायचं, एक्झेल करत करत आसनामध्ये जायचं आणि नॉर्मल ब्रीदिंग परत चालू ठेवायचं. इनहेल, एक्झेल. फोल्ड करायचे तसेच सेम. आणि आता थाईज आपल्या स्टमकवरती चांगलं प्रेस झाले पाहिजे. कोणीतरी पुश करते असं प्रेस झालं पाहिजे. जेवढं पॉसिबल आहे तेवढं. आणि खाली खालच्या साईडला शेंगोलला पण शेंगोलपर्यंत नेक उचलायची घाई नाही करायची. पहिले आपल्याला थाईज प्रेस करायचे आणि नेक एंडला आपल्याला उचलायचे. टोज अँकर करा स्वतःकडे. एंगेज राहिली पाहिजे पूर्ण बॉडी. टोज स्वतःकडे अँकर करायचे. हे टोज स्वतःकडे स्लोली नेक. आता ट्राय करा की नोज तुमचं नीला टच झालं पाहिजे. कोणताही फेसचा पार्ट नीला टच झाला पाहिजे. ब्रीदिंग करायचं तरी पण आपल्याला ब्रीदिंग चालू आहे. स्लोली
बॉडी पार्ट ऑब्झर्व करायचे. काल जसं केलं होतं सेम तसंच, फक्त आपल्याकडे म्युझिक नसणार आहे, फक्त इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे. लेगमध्ये डिस्टन्स, हील्स इन, टोज आउट. लेगमध्ये डिस्टन्स, हील्स इन, टोज आउट. Palm facing upward, palm facing upward, open the palm. पूर्ण body बॉडीवरती कुठलंही ताण तणाव नाही, माइंडवरती पण नाही. palm facing upward. डिस्टन्स वाढवण्यासाठी रिलॅक्स फील झालं पाहिजे. स्पाईनवरती कोणतंही टेन्शन नाही. हातांच्या फिंगर्सवरती पण नको. नेक कम्फर्टेबल, सरळच राहिली पाहिजे असं काही नाही. टर्न करू शकता कुठल्याही साईडला, जशी तुम्हाला कम्फर्टेबल वाटते तसं टर्न करा. इनहेल एक्सेल, ब्रिदिंगवरती फोकस. जेवढं ब्रेथवरती आपला होल्ड असेल, फोकस असेल, तेवढं माइंड कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे. दोन्हीला स्टेप देत असेल सेम जेवढं फास्ट होतो जाणवलेला आहे. तो एकदम रिलॅक्स करायला सुरुवात करायची. योगा करतो, मानसिक बॉडी ॲटोमॅटिकली तुमची माइंड पण शांत हलवायचं. बिलकुल बॉडी आता इकडे तिकडे मूव नाही झाली पाहिजे. शवासन याच्यासाठीच म्हणलं, डेड बॉडी सारखं पडायचं. मॅडम काफ मसल, फास्ट घेतलं. All the fingers, both the palm, lower arm, elbows, upper arm, spine. Relax करायचं फक्त आपल्याला. Observe stomach, all the stomach movement observe करायचं. Observe करायचे. Observe throat, thyroid gland. Observe face, all the facial muscles. Eyeball observe करायचे. Pocketमध्ये observe frown, relax your brain, reduce your thoughts, connect with the divine.